नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील सॉर्टिंग आणि फिल्टर कसे वापरायचे ते सोप्या मराठीत शिकणार आहोत. हे फीचर ऑफिस काम, अकाउंटिंग स्टुडंट आणि डेटा एंट्रीसाठी खूप उपयोगी आहे. सॉर्टिंग म्हणजे काय आणि फिल्टर म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट आपण सॉर्टिंग म्हणजे काय हे पाहणार आहोत. सॉर्टिंग म्हणजे डेटा क्रमाने लावणे. उदाहरणार्थ A to Z, Z to N, स्मॉल नंबर टू लार्ज नंबर टू स्मॉल नंबर असे आपण सॉर्टिंग करणार आहोत. आणि हे सॉर्टिंग आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे हे मी डेटा ऑलरेडी काढून ठेवलेला आहे ज्याच्यावर आपण सॉर्टिंग आणि फिल्टर करणार आहोत. तर याच्यामध्ये आता जिथे आपल्याला सॉर्टिंग आणि फिल्टर करायचं आहे ते कॉलम्स सिलेक्ट करून घेऊयात. सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला पाहिलं असेल तर इथे आता समजा आपण ऑलरेडी होममध्ये होम टॅबमध्ये असे दोन सॉर्ट आणि फिल्टर असे दोन फीचर्स आहेत. ओके, सॉल्टर A to Z, सॉर्ट Z to A. ओके, नाव मी आता सॉर्ट A to Z केलंय, त्याच्यामुळे हे A to Z नी सॉर्टिंग झालेलं आहे. आता समजा आपल्याला Z to A सॉर्टिंग करायचं आहे. परत मी त्याच ऑप्शनवर येणार आणि Z to A ऑप्शन सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्याच्यामुळे परत आपलं हे डिसेंडिंग ऑर्डरनी आपलं फिल्टरेशन झालेलं आहे. आता समजा सेमच आपल्याला मार्क्ससाठी करायचं आहे. मार्क्ससाठी आता मार्क्सचं जर पाहिलं तर तुम्ही समजा आता हा कॉलम कम्प्लिटली सिलेक्ट केला. ठीक आहे, आणि सॉर्टिंग केलं तर सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट हे नंबर्स हे ऑप्शन्स आलेले आहेत. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने ते नंबर्स जे आहेत, मार्क्स जे आहेत ते सॉर्ट झालेले आहेत. आत्ता पाहिलं तुम्ही की मी जसं खाली जाते तसं नेम आणि मार्क्स हे जे दोन रोज आहेत किंवा एक रो आहे ही पण वर जाते. त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही की नक्की नेम कुठलं, मार्क्स कुठलं, सब्जेक्ट कुठलं हे आपल्याला समजत नाही. तर आपल्याला आता हे फ्रीज करायचं आहे. हे फ्रीज म्हणजे फक्त आपला हा जो डेटा आहे तो खाली वर होईल, नेम हे फ्रीजच राहील. तर त्याच्यासाठी तुम्हाला ती रो सिलेक्ट करायची आहे, व्ह्यू मध्ये यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे फ्रीज पेन. ठीक आहे, आता मी हे फ्रीज केला. ठीक आहे, आता समजा जर मी हे इथे टॉप रो झालेली आहे. ठीक आहे, समजा आता मी हे डिलीट केली. अगेन मी आले आणि इथे फ्रीज पेन ऑलरेडी तिथे केलेलीच आहे. अगेन मी येऊन फ्रीज पेन केली. ठीक आहे, आता समजा मी पाहिलं ती जी रो आहे टॉप मोस्ट ती फ्रीज झाली. त्याच्यामुळे नेम आणि मार्क्स आता कुठेही जात नाहीये, फक्त खालचे रोज मूव्ह होत आहेत. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं आहे की आपण अगेन सॉर्ट कसं करणार, सॉर्ट आणि फिल्टर कसं करणार. इथे आले, इथे आल्यानंतर आपल्याकडे एक ऑप्शन आहे फिल्टर म्हणून. मी फिल्टर सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथे असे दोन असे आयकन आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इथे ऑप्शन्स दिसतात, सॉर्ट A to Z, सॉर्ट Z to A. आता इथे आल्यानंतर तुम्हाला फिल्टर करायचं आहे. तर तुम्ही फिल्टर कसं करू शकता. आता समजा तुम्हाला याच्यामध्ये A ने स्टार्ट होणारे सगळे नावं पाहायचे आहेत. ठीक आहे, A ने ओके. begins with A.
सी. मला बिगिन्स विथ ए मी केल्यानंतर जे ए नी स्टार्ट होणारे जे आहेत ते फक्त नावं आपल्याला दिसली, बाकीचे जे काही आहेत नावं ती हाईड झालेली आहेत. अशा पद्धतीने तुम्ही फिल्टर करू शकता. इवन तुम्ही इथे सॉर्टही करू शकता. म्हणजे आपल्याला फिल्टर आणि सॉर्ट हे एका ऑप्शन्समध्ये आपल्याला फीचर मिळून जातात. अशा पद्धतीने आपण सॉर्टिंग आणि फीचर हे डेटावर करू शकतो. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. थँक्यू.